मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एक भव्य दिव्य असं मैदान होते. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यत भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होते. उद्या दिनांक 8 मार्च 2026 रोजी मौजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आणि या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 1500 रुपये. प्रथम क्रमांकासाठी या मैदानामध्ये बक्षीस असणार आहे रोख रक्कम 2,01,000 द्वितीय क्रमांकासाठी 1,50,000 रुपया, तृतीय क्रमांकासाठी 1,01,000 रुपया, चतुर्थ क्रमांकासाठी 70,000 रुपया, पाचव्या क्रमांकासाठी 50,000 रुपया, सहाव्या क्रमांकासाठी 30,000 रुपया, सातव्या क्रमांकासाठी 20,000 रुपया आणि या मैदानामध्ये सेमीफायनलसाठी 2 नंबर आलेल्या गाडीस 10,000 रुपया उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व शासनाच्या नियमानुसार होणार आहे. तरी या मैदानामध्ये आपण बघणार आहोत कोणकोणते टॉपचे पैरे या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पैरा मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका मोहलशेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आपल्याला मुंबई येथे बिनजोडमध्ये पळताना दिसला होता. मुंबई येथे एक भव्य दिव्य असं बिनजोडचं मैदान संपन्न झालं. सर्वात मोठं बिनजोडचं मैदान. या मैदानामध्ये गाडी बक्षीस होतं, त्याचबरोबर 12 फ्रीज होत्या, 12 टू व्हीलर होत्या, 12 सायकल होत्या. आपल्या लाडक्या बक्कासूरचा आपल्याला तुफानी फेरा बघायला मिळाला त्या बिनजोड मैदानामध्ये. त्यानंतर देव बक्कासूर कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसला नाही. आणि उद्या जे मैदान होतं देवाभाऊ केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान, त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर हा 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. उद्या मित्रांनो, बक्कासूर आपल्याला स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार, विगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली, असा बिनजोडचा देखील तो बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाहच आहे. असा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह सर्जा दादा हा जोड मित्रांनो आपल्याला श्रीनाथ केसरी भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसला होता. आणि आता उद्या आपल्याला भव्य दिव्य अशा देवाभाऊ केसरी या मैदानात बक्कासूर आणि सर्जा दादा हा जोड पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी साहिल प्रतिष्ठान द्वारली, महान भारत केसरी, हिंद केसरी, हरण्या 722 आणि चटणी भाकरीचा पैलवान बाबूशेठ माने घरनिकी यांचा हिंद केसरी राजा, घरनिकेकरांचा चटणी भाकरीचा पैलवान हिंद केसरी राजा आणि हरण्या हा जोड आपल्याला उद्या पुन्हा एकदा एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल पुशेगाव नंतर बरेच मैदानामध्ये हाच जोड आपल्याला पळताना दिसला आणि नक्कीच त्याने ह्या जोडाने गुलाल घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, नवाब पठाण, शाकीर पठाण, बाजी शादलू गुप्ता गाव, छत्रपती संभाजीनगर यांचा मित्रांनो सम्राट आणि राजा हा घरचा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. उद्या एक देवाभाऊ केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये शाकीर तात्या बरेच दिवस झाला आपल्या इकडे पळताना दिसले नाहीत आणि उद्या भव्य दिव्य असं मैदान होते माळशिरस येथे. या मैदानामध्ये शाकीर तात्यांचा सम्राट आणि राजा हा घरचाच जोड आपल्याला उद्या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, अमित शेठ भाडे, वाघोली, पुणे यांचा ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या मित्रांनो आपल्याला उद्या उर्मिळाताई, माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथ दादा कंदूर यांचा राजा आणि चिमण्या उद्या एकाच जोट्यामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतात देवाभाऊ केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो आपल्याला फॉर्च्युनरचा मानकरी लखन उद्या नाना प्रधान घोट यांचा मित्रांनो छोटा रॉकेट, घोटकरांचा सर्जा सोबत आपल्याला उद्या लखन पळताना दिसू शकतो. लखन आणि सर्जा
उद्या आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, समाजसेवक संतोष तोडकर, नगरसेवक ठाणे विटावा यांची नवीन खरेदी मल्हार आणि आत्ता जो मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा सुंदर 11-11 आणि मल्हार 11-11 हा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल मित्रांनो, बुगार येथे भव्यदिव्य असं ओपनचं मैदान झालेलं. त्या मैदानामध्ये हात जोड पळाला होता आणि हा हात जोड मल्हार 11-11 आणि सुंदर 11-11 प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले त्या मैदानामध्ये. आणि नक्कीच उद्या देवभाव केसरी मैदानामध्ये देखील आपल्याला हात जोड पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, विठ्ठल नाना भोरकर यांचा तेजा देखील आपल्याला एका टॉपच्या पैऱ्यामध्ये उद्या पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर डबल हिंद केसरी सचिन हॉटेल सागर शाहिद बायमुल आणि नातेपुते यांचा डबल हिंद केसरी सचिन आणि राजू पाटील सदाशिवनगर यांचा डबल हिंद केसरी लक्षा हा जोड मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये उद्या पळताना दिसू शकतो. मित्रांनो, सचिनने बघितलं असेल राहटणी येथे महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कमबॅक केला आणि त्या मैदानामध्ये टाके असून सुद्धा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सचिन नक्कीच उद्या देवबाव केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन आणि डबल हिंद केसरी लक्ष्या जोड पुन्हा एकदा उद्या. हे होते मित्रांनो काही संभाव्य पहिरे जे आपल्याला उद्या भव्यदिव्य अशा ओपनचं मैदान होतंय. उद्या श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवभाव केसरी ओपनचं मैदान होतंय. त्या मैदानामध्ये काही संभाव्य पहिरे आपण तुम्हाला सांगितले ते उद्या या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतात.